नमस्कार, मी ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। गाजरांना चिमटे का लावायचे त्यासोबतच घरामध्ये असलेल्या साड्यांच्या भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स मी शेअर केलेल्या आहेत। प्लास्टिकची पिशवी, रेनॉल्ड पेन आणि आपल्याकडे असलेलं वॅसलीन जे आहे ते हिवाळ्यामध्ये अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टींसाठी आपल्याला वापरता येतं। चला मग बघूया आपण आजची ही पहिली टिप जी महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। घरामध्ये ब्लाऊजचा ढिगारा हा प्रत्येक महिलांकडे असतो। साड्यांव्यतिरिक्त अजून ब्लाऊज भरपूर आपल्याकडे असतात, पण त्याच्या जर घड्या व्यवस्थित नाही केल्या तर खूप जास्त गुंतागुंत होते किंवा आपले ब्लाऊज देखील लवकरच खराब होतात। त्यामुळे त्याचं ऑर्गनायझेशन व्यवस्थित असणं खूप जास्त गरजेचं आहे। तर ऑर्गनायझेशनचा पहिला टप्पा म्हणजे ब्लाऊजची घडी करणं। चला मग बघूया याची घडी कशी करायची। अगदी व्यवस्थित असं मी तुमच्यासोबत ही घडी शेअर केलेली आहे। पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित असे ब्लाऊजचे हुक लावून घ्यायचेत आणि फ्रंट साईडला दोन्ही स्लीव एकावर एक येतील अशा पद्धतीने ब्लाऊज फोल्ड करायचा। नंतर खालची बाजू जी आहे ती अशी व्यवस्थित फोल्ड केलेली आहे। परत एकदा मी तुम्हाला दाखवीन, काही हरकत नाहीये, इथे माझी घडी तयार झालेली आहे। पण मी तुम्हाला अजून पुढे एकदा दोन ब्लाऊजच्या घड्या करून दाखवलेल्या आहेत। अगदी केअरफुली बघा, म्हणजे तुम्हाला ही घडी अगदी व्यवस्थित घालता येईल। आणि या पद्धतीने घातलेली घडी जर तुम्हाला एकदा आली तर तुम्ही 5 ते 10 मिनिटात अगदी 50 ब्लाऊज सुद्धा घडी करू शकता। तर मी इथे माझ्याकडे असलेल्या ब्लाऊजचा पूर्ण ढिगारा समोर घेतलेला आहे, बघू शकता। आणि फक्त 5 मिनिटांमध्ये या सगळ्या घड्या आता तयार करून दाखवते तुम्हाला। तर इथे काय करायचे बघा, डबल मी तुमच्यासोबत ही घडी शेअर केलेली आहे। सुरुवातीला हुक लावून घ्यायचे आहे, वरचं एक हुक आणि खालच्या बाजूचं एक हुक लावायचं आहे। तर अशा प्रकारे हुक जे असतात ते लावण्या अगोदर अगदी चेक करून घ्यायचे आहेत की हुकांना गंज आलेला आहे की नाही ते। कारण खूपदा जर घरामध्ये ठेवलेले भरपूर ब्लाऊज असतील तर त्याला गंज नक्कीच येतो, कारण खूप दिवसाचे ब्लाऊज आपल्याकडे असतात। पण ब्लाऊजला आपण एकदाच बघायला गेलो तर फक्त हुकांमुळे ब्लाऊज खराब होतात। बघू शकता या हुकांना काय करायचं आहे की आपल्याकडे असलेलं वॅसलीन घ्यायचं आहे आणि हे वॅसलीन थोडं घेऊन प्रत्येक हुकांना थोडं लावून घ्यायचं। हाताने लावू शकता किंवा मग असा कापूस घ्या, कापसाला थोडंसं वॅसलीन लावून घ्या आणि हे कापसाच्या मदतीने तुम्ही या सगळ्या हुकांना अगदी व्यवस्थित ग्रीस करून घ्या। असं केल्यामुळे आपल्या ज्या हुकांना गंज येणार आहे तो गंज कधीही येणार नाही। नक्की लक्षात ठेवा, ही एक खूप जास्त महत्त्वाची टिप आहे। जर हिवाळ्यामध्ये तुम्ही हातापायांना लावण्यासाठी अशा प्रकारे वॅसलीन घरात आणून ठेवलं असेल तर याचा वापर या पद्धतीने सुद्धा नक्की करा। घरामध्ये असलेल्या ब्लाऊजला या प्रकारे हुक जे आहेत ते व्यवस्थित बघा। जर त्याला गंज चढत असेल तर त्याला लगेचच अशा प्रकारे हे वॅसलीन लावा। जर गंज आलेला नसेलच तरी सुद्धा तुम्ही नवीन ब्लाऊज असतील तर ते घरामध्ये खूप जास्त दिवसाचे ठेवून दिलेले असतील तर त्याला लगेचच काय करा, वॅसलीन लावून ठेवा। घडी कशी करायची ते बघूया। दोन्ही बाजू एकावर एक ठेवल्या की अशा प्रकारे बॅक साईडची जी बाजू असते ती दोन्ही अशा मध्ये फोल्ड करायची आहे, स्लीवची सुद्धा आणि बॅक साईडची जी गळ्याकडची बाजू असते ती सुद्धा। त्यानंतर आपल्याला ब्लाऊज काय करायचा, खालच्या बाजूने असा फोल्ड करून वरती जो शोल्डरचा पोर्शन उरलेला असतो तो घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूमध्ये अशा पॉकेटसारखा आतमध्ये घालायचा आहे। असं केल्यामुळे काय होतं की अगदी बॅक साईडच्या लेअरमध्ये आपण हा व्यवस्थित घालायचा आहे शोल्डरचा पोर्शन। असं केलं की आपली छान अशी पॉकेटसारखी घडी तयार होते आणि अजिबात ती विस्कटत नाही। ब्लाऊज कसाही पडला, कुठेही पडला आणि व्यवस्थित तो कशाही ऑर्गनायझरमध्ये ठेवला तरी सुद्धा तुमचा ब्लाऊज जो आहे तो घडी त्याची विस्कटणार नाहीये, जशी आहे तशीच घडी राहील। नक्की लक्षात ठेवा, या पद्धतीने सिंथेटिकचे ब्लाऊज किंवा कुठलेही सिल्कचे ब्लाऊज वेगवेगळ्या फॅब्रिकचे असतील, वेल्वेटचे असू द्या किंवा साडीवरचे असू द्या, कसल्याही साड्या असतील तरी तुम्हाला हे ब्लाऊज अगदी व्यवस्थितरित्या या पद्धतीने घडी करता येतील। मी सगळ्या प्रकारचे एक ब्लाऊज तुमच्यासोबत त्याच्यामुळेच शेअर केलेले आहेत, कारण बऱ्याचदा आपल्याला वाटतं की हे ब्लाऊज याच पद्धतीचे असतील तरच आपल्याला ते घडी करता येतील, तर तसं अजिबात नाहीये। अगदी काटाच्या साड्या असतील किंवा सिंथेटिकच्या रोज वापरातल्या साड्या असतील तर त्या दोन्ही साड्यांवरचे आपण ब्लाऊज जे असतात ते अशा पद्धतीने घड्या करू शकतो। सगळे ब्लाऊज मी इथे घड्या करून घेतलेले आहेत। आणि हे बघा, इथे मी प्लास्टिकच्या ज्या माझ्याकडे गोणी होत्या, म्हणजे आपल्याकडे धान्यासाठी आलेल्या पिशव्या असतात बघा, तर त्या पिशव्यांपासून बनवलेलं होममेड ऑर्गनायझर आहे। अगदी 1ही रुपया यामध्ये खर्च केलेला नाही किंवा ती पिशवी असते ती कुठेही कट केलेली नाहीये। तर ही तुम्हाला जर हे ऑर्गनायझर घरच्या घरी बनवायचं असेल, अगदी टाकाऊ वस्तूपासून आहे, तर तुमच्याकडे भरपूर अशा प्रकारचे पोते असतील घरामध्ये तर खूप जास्त ऑर्गनायझर तुम्ही तयार करू शकता। माझ्याकडे सुद्धा मी असे ऑर्गनायझर खूप जास्त तयार केलेले आहेत ज्याचा वापर मला कपडे ठेवण्यासाठी करता येतो। तर बघू शकता या पद्धतीने ब्लाऊज ठेवण्यासाठी मी हे ऑर्गनायझर वापरत आहे। पण हे ऑर्गनायझर बनवायचं कसं हे तुम्हाला हवं असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, कारण मी हे ऑलरेडी शेअर केलेलं आहे अगोदर। त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी त्या ऑर्गनायझरला कसं बनवायचं ते दाखवलेलं नाहीये।
ज्यांना कोणाला हे ऑर्गनायझर बनवायचं आहे त्यांनी नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि हा व्हिडिओ कंप्लीट करा अगोदर, म्हणजे पूर्ण बघा आणि त्यानंतर मग तुम्ही ऑर्गनायझर कसं बनवायचं ते बघू शकता. आता यामध्ये हवं तेवढे ब्लाऊज आपण ठेवू शकतो. साधारण 20 ब्लाऊज मी या छोट्याशा ऑर्गनायझरमध्ये ठेवलेले आहेत. आणि हा छोटासा ऑर्गनायझर आपण कुठल्याही कपाटाच्या कुठल्याही खप्प्यामध्ये अगदी व्यवस्थित ठेवू शकतो. या सोप्या अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असलेले भरपूर असे ब्लाऊज घडी करा आणि ऑर्गनायझेशनसुद्धा त्याचं व्यवस्थित करा. जर तुम्हाला ही ट्रिक जराशी जरी आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा लगेच करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजच्या खूप जास्त महत्त्वाच्या आणि युजफुल टिप्स आहेत ज्या गृहिणींना अत्यंत उपयोगी पडणाऱ्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. सगळ्या टिप्स खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. चला मग काही किचन टिप्ससुद्धा आहेत, तर काही साडीच्या सुद्धा टिप्स आहेत. चला पुढची टिप आपली बघूया. महिलांना सगळ्यात जास्त आवडणारी साडीची टिप आहे आणि ती सुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे. चला मग पुढची टिप बघायला आपण त्याच्याकडे वळूया. आणि इथे जे ऑर्गनायझर आहे ते तयार झालेलं आहे आणि हे ब्लाऊजसुद्धा यामध्ये व्यवस्थित ऑर्गनाइज झालेले आहे. हे ब्लाऊज जे आहे ते अशा प्रकारे मी ऑर्गनाइज करून ठेवलेत. पण त्यानंतर साडीची टिप बघण्या अगोदर एक मी छोटीशी टिप तुमच्यासोबत शेअर करणार आहे. घरामध्ये जर तुमच्याकडे रेनॉल्ड पेन किंवा अजून कुठलेही पेन असतील तुमच्याकडे, तर ते पेन जे असतात ना त्यामध्ये रिफिल असतेच. आणि ही रिफिल जर एकदा संपली तर आपण काय करतो, ते पेनाला फेकून देतो. पहिले असं होत नव्हतं की आपण रिफिल चेंज करून करून वापरायचो, पण आजकाल काय होतं की आपण हे पेनसुद्धा फेकून देतो. तर असं न करता आपण जर या पेनाचा नीट अगदी व्यवस्थित पुनर्वापर केला तर काय होईल की या पेनाचा रियूज होईल. या पेनामध्ये मी निडल ठेवलेली आहे आणि ही पेन पुन्हा एकदा बंद करून तशीच ठेवली. जर आपल्याला वेळच्या वेळी वस्तू सापडत असतील तर आपलं काय होतं की काम वेळेत होतं, वेळेची बचत होते. तर तुम्ही सुद्धा एखाद्या पेनाचा वापर करून त्यामध्ये अशा निडल वगैरे ठेवू शकता, जेणेकरून आपल्याला वेळेवर निडल सापडली जाते. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही वापरात आणू शकता, म्हणजे रियूज त्याचा करू शकता. तर एका पेनाची रियूजची आयडिया होती, नक्कीच आवडली असेल अशी आशा करते. पुढची आपली टिप आहे ती म्हणजे साडीची आहे. तर खूपदा साड्या असतात त्या ऑर्गनाईज करताना आपल्याकडे जे हँगर असतात तर त्या हँगरवरती साडी टाकतानाच आपली चुकीची टाकली जाते. त्यामुळे पटकन दुसरी साडी घेताना एखादी तिसरी साडी पटकन खाली येते. असं का होतं? कारण साडी आपण व्यवस्थित टाकलेलीच नसते. तर इथे बघू शकता, आपण हँगरवरती जेव्हा साडी टाकतो तेव्हा काय करायचं, हँगर जे आहे ते असं व्यवस्थित साडीवरती ठेवायचे. हँगर प्लास्टिकचं असेल किंवा स्टीलचं असेल कोणतंही चालू शकतं, कारण आपण कुठल्याही हँगरवरती जे वापरत असू त्याच्यावरती आपण या साड्या हँग करतो. परंतु काय करायचं आहे की हँगरवर साडी टाकताना जी आपली वरची बाजू असते, म्हणजेच आपण जी साडी असतो ती नेसताना व्यवस्थित टक करण्यासाठी जी बाजू वापरली जाते आणि जी नेऱ्याची खालची बाजू असते ती अगदी वेगळी असते. अगदी जरीचे काठ वगैरे असतात तर हे जरीचे काठ वगैरे खराब होऊ नये म्हणून आपल्याला हँगरवरती ठेवताना साडी अशी ठेवायची की आपल्याला जे काठ फोल्ड करायचे आहेत ते अगदीच खाली जे असतात बघा बॉर्डरचे काठ वगैरे, तर ते काठ आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचे आहे साडीच्या आणि ते पूर्ण आतमध्ये गेले पाहिजे. आणि ही वरती जी आलेली बाजू आहे ती पूर्ण कमरेला टक करण्याची बाजू आहे. त्यामुळे बघू शकता साड्यांची फोल्डिंग या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता इथे सुद्धा दोन्ही बाजूला साड्यांची जी बॉर्डर आहे नीट नोटीस करून तुम्ही बघू शकता. वरची बाजू आहे त्याला बॉर्डर खूप छोटीशी आहे. कितीही महागड्या साड्या असतील किंवा साध्या साड्या असतील पण बॉर्डर ही थोडीशी डिफरन्स असते. आणि जर ही बॉर्डर खराब झाली तर साडी मात्र घालायसारखी राहत नाही. त्यामुळे ही बघू शकता ही जी मोठीवाली बॉर्डर आहे तर ही व्यवस्थित ठेवायची असेल ना तर आपल्याला काय करायचं आहे, हँगर व्यवस्थित साडीवरती असं ठेवायचं आहे. मधून साडी बाहेर काढायची आहे, वरच्या बाजूला थोडीशी साडी ठेवायची आणि खालच्या बाजूला जास्त साडी ठेवायची. नंतर आपल्याला खालून साडी फोल्ड करून नंतर ती काठाची साडी जी आहे ती पुन्हा एकदा मध्ये फोल्ड करायची. जशी मी व्यवस्थित दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये, तुम्ही अगदी स्टॉप करून व्हिडिओ बघू शकता किंवा मग पुन्हा एकदा पाठीमागे व्हिडिओ घ्या आणि व्यवस्थित केअरफुली बघा की मी या 2-3 साड्यांच्या घड्या नेमक्या कशा केलेल्या आहेत. तर नंतरच आपण जी वरती सोडलेला पोर्शन होता तो पुन्हा एकदा फ्रंटला घ्यायचा आहे, म्हणजे साडीची घडी कंप्लीट होते. आणि आतमध्ये जे आपण घडी टाकलेली आहे किंवा आतमध्ये जी आपली काठांची फोल्डिंग आलेली आहे तर ती असणार आहे आपल्या चांगल्यावाल्या बॉर्डरची. तर ती बॉर्डर सेफली ठेवण्यासाठी तुम्ही या सोप्या ट्रिकचा वापर करून आपल्या साड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित घड्या करू शकता, जेणेकरून पैठणी साड्या असतील, बॉर्डरच्या कितीही महागड्या साड्या असतील तर तुमच्या बॉर्डर कधीही खराब होणार नाहीत आणि साड्या व्यवस्थित हँगरवरती कितीही दिवस कितीही वर्ष राहिल्या
तरी देखील तुम्हाला ह्या साड्या खराब होण्याचं टेन्शन राहणार नाही. पुन्हा आपली पुढची टिप आहे ती म्हणजे साड्यांचं एखादं अशा प्रकारचं प्लास्टिकचं तुमच्याकडे पिशवी असेल ना, तर या पिशवीला काय करायचे, दोन्ही बाजूंनी कट करायचे आणि दोन्ही बाजूंनी कट केलं की सेंटरला काय करायचं, एक होल करायचे, जेणेकरून त्याच्यामधून आपण हँगरचे जी अडकवण्याची जी पोर्शन आहे तो बाहेर काढू शकतो. किंवा मग तुम्हाला तिथे होल करायचंच नसेल तर डायरेक्टली पिशवी दोन्ही बाजूंनी थोडी थोडी कट करा आणि अशा प्रकारे 2-3 साड्यांवरती एकच पिशवी अशी टाकून द्या, जेणेकरून या प्लास्टिक पिशवीमधून आपल्याला साड्या देखील दिसतील आणि यावरती धूळ देखील बसणार नाही. तर अगदी व्यवस्थित साड्या राहतात. कपाटामध्ये जरी साड्या ठेवल्या तरी त्या अगदी व्यवस्थित ठेवाव्या लागतात. हँगरला जरी साड्या ठेवत असाल तरी सुद्धा केअरफुली, अगदी महागड्या साड्या असतील तर वरतून एखादी प्लास्टिकची अशी पिशवी टाकली तर साड्या व्यवस्थित राहतात आणि जास्त दिवस त्या खराब होत नाही, जास्त दिवस टिकून सुद्धा राहतात. त्यामुळे नक्कीच ही काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. पुढची आपली टिप आहे ती म्हणजे गाजरच्या. हिवाळा चालू आहे त्यामुळे मार्केटमध्ये भरपूर गाजरं आलेले आहेत आणि आपण गाजरं नक्कीच घेऊन येतो आणि याचा हलवा वगैरे बनवण्यासाठी, सॅलड खाण्यासाठी. तर आपल्याकडे 12 महिने गाजरं हे नक्कीच आणले जातात, पण आत्ता सध्या जास्त आहेत. तर बघू शकता गाजराची टिप मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की आपल्याला हवं तेव्हा जर आपलं पिलर नाही सापडलं, म्हणजे याच्यावरचं साल काढण्याचं पिलर नाही सापडलं तर आपण ही टिप वापरू शकतो. किंवा कुठे पिकनिकला तुम्ही जात असाल, गाजर सोबत असेल तुमच्या आणि त्याला साल काढायचं तुम्ही सोबत घेऊन गेले नसाल, म्हणजे पिलर वगैरे सोबत नसेल तुमच्या, तर काय करायचं आहे, एखादा चिमटा आपल्याला सोबत असेल तरी सुद्धा चालणार आहे. तर अशा प्रकारे आपण जर आपलं पिलर नाही सापडलं तर एखाद्या चिमट्याचा वापर करू शकतो. हा चिमटा स्वच्छ असणं खूप जास्त गरजेचं आहे. हा नवीनच आहे त्यामुळे मी याचा वापर केलेला आहे, बघू शकता इथे. किंवा मग असलेला चिमटा घ्या, पण त्याला स्वच्छ असं व्यवस्थित क्लीन करून घ्या. तर बघू शकता इथे मी स्टीलचा हा चिमटा वापरलेला आहे. हा कपड्यांना लावण्याचा चिमटा आहे, पण याच्या सेंटरच्या बाजूनेच आपण जर यावरती हा चिमटा व्यवस्थित फिरवला तर अशा प्रकारे जो धारदार पोर्शन असतो त्याच्यामुळे काय होतं की याची साल अगदी सहज निघाली जाते आणि पिलर सारखंच आपल्याला याचा वापर करता येतो. अगदी सोप्या पद्धतीने पिलर, अगदीच तुमचं ऑन दी स्पॉट कधी खराब झालं आणि तुम्हाला साल काढायची असेल कुठल्या म्हणजे गाजराची किंवा काकडीची, तर तुम्ही या ट्रिकचा वापर करू शकता. सोपी अशी ट्रिक आहे, तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते. अगदी किचन टिप आहे महिलांना आवडण्यासारखी. तर ही टिप तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन अगदी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतं आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतात. चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि आजचा हा व्हिडिओसुद्धा तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.